मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केले फोनवरून सांत्वन। जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांनी संपर्क साधला व त्यांनी थेट ज्यांच्या घरातील व्यक्ती मयत झाला आहे असे सरपंच संतोष देशमुख यांच्या बंधूंशी फोनवरून संभाषण केले व त्यांना सांत्वनपर दिला आहे। यामध्ये वंचित बहुजन आघाडीची सर्व जिल्ह्याची टीम आज मसाजोग या गावी आली होती व त्यांनी सांत्वनपर भेट घेतली। त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी फोनवरून धीर देत संपर्क साधला आहे। या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई तर होणे अपेक्षित आहे, परंतु याचा मास्टरमाइंड देखील पकडणे अपेक्षित आहे अशी माहिती समोर येत आहे। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांनी संपर्क साधून दिला। ऐकूयात त्यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले ते। मसाजोग गावामध्ये जी काही घटना घडलेली आहे ही अमानवीय घटना आहे। स्वतंत्र भारतामध्ये अशा घटना घडणं हे अशोभनीय आहे। परवा शेगाव या ठिकाणी पक्षाचं एक बैठक असल्याकारणाने आम्ही शेगावला होतो, तर त्याच ठिकाणी आम्हाला कळालं की मसाजोग गावचे जे सरपंच आहेत त्यांचा खून झाला। ही गोष्ट आम्ही त्याच वेळेस बाळासाहेबांच्या कानावर घातली। बाळासाहेबांनी त्या ठिकाणी हळहळ व्यक्त केली आणि बाळासाहेबांनी मला सांगितलं की तुम्ही इथून गेल्यानंतर त्या कुटुंबाची भेट घ्या आणि मला फोनवर बोलणं करून द्या। त्याच्या दुसऱ्याच दिवशी लगेच परभणीमध्ये तो संविधानाची तोडफोड झाल्याचा प्रकार झाला। त्याच्यामुळे आम्हाला एक दिवस यायला लेट झालं। आता आल्यानंतर मी स्वतः श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची आणि अण्णांचे भाऊ यांचा फोनवरून बोलणं करून दिलं आणि साहेबांनी शब्द दिलाय की थोड्याच दिवसामध्ये मी त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्या भेटीसाठी येणार आहे। तुमची वंचितची काय कारवाईची मागणी राहील? वंचितची तयारीत असेल? वंचित बहुजन आघाडी आज या कुटुंबाच्या सोबत आहे आणि वंचित बहुजन आघाडीची ही भूमिका राहील की या कुटुंबाला न्याय कसा देता येईल यासाठी वंचित बहुजन आघाडी या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि शेवटपर्यंत आम्ही यांच्यासोबत लढा देऊ आणि यांना न्याय मिळवून देऊ असं या ठिकाणी मी सांगतो। ओके।